नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग 2026 ची भरती कधी होणार आहे। याच्यामध्ये पोस्ट असतील एएनएम, जीएनएम, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियनच्या। त्याबद्दल कंप्लीट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय। त्याआधी नवीन बॅच आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत। इथे पाहताय वेरियस बॅच ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम आहे, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत। जर या बॅचेस डिस्काउंटेड रेट मध्ये अवेलेबल केलेल्या आहेत आपल्या स्टुडंट्सला। जर तुम्हाला या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता। त्याआधी आरोग्य भरतीसाठी अजून कोणती नोटिफिकेशन आलेली नाहीये, किती पोझिशन्स असतील माहिती नाही आणि त्याच्या डेट्स पण काही रिलीज केल्या नाहीयेत। साधारणपणे म्हणता येईल त्याची ऍप्लिकेशन प्रोसेस ही मे आणि जून मध्ये सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर एक्झाम ही जुलैमध्ये घेऊ शकतात। त्याआधी बघताय तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर एएनएम आणि जीएनएम। एएनएम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, ज्याच्यामध्ये बघताय क्वालिफिकेशन काय पाहिजे, 12th पास आणि त्याचबरोबर एएनएम चा कोर्स कंप्लीट झालेला असायला हवा इथे। त्यानंतर बघताय जीएनएम, दॅट इज जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी, 10+2 म्हणजे दॅट इज 12th स्टँडर्ड पास पाहिजे आणि जो जीएनएम चा कोर्स आहे डिप्लोमा कोर्स तो कंप्लीट झालेला असायला पाहिजे। याच्यामध्ये एज लिमिटेशन आहे 18 to 38 इयर्स। ओके, हा दोघांसाठी आहे 18 to 38 इयर्स एज लिमिटेशन। तुम्ही हे पाहिलंय एएनएम आणि जीएनएम साठी। फार्मसिस्टच्या इलिजिबिलिटी बद्दल बघा, डी फार्मसी किंवा बी फार्मसी हे का रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन मधून झालेलं पाहिजे आणि तो व्यक्ती रजिस्टर्ड पाहिजे त्या फार्मास्युटिकल इन्स्टिट्यूटला। ओके, त्यानंतर नॉलेज ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट्स, हॉस्पिटल किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजीचा नॉलेज पाहिजे। हे बघा, रजिस्टर्ड विथ द स्टेट फार्मसी काउन्सिल, हा इम्पॉर्टंट आहे। जर हे नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट नाही करू शकत फॉर द फार्मासिस्ट। याच्यामध्ये बघताय रिटन एक्झामिनेशन होईल, त्याच्यामध्ये फार्मसीचा सब्जेक्ट असणार आणि त्याचबरोबर काही क्वेश्चन्स हे जीके चे पण असतात, ज्याच्यामध्ये इंग्लिश मॅथमॅटिक्स, रिझनिंग असतं आणि त्याचबरोबर काही क्वेश्चन्स हे मराठीचे असू शकतात। लॅब असिस्टंटचं डीएमएलटी किंवा बीएमएलटी झालेलं पाहिजे आणि नॉलेज ऑफ हिमॅटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी बेसिक्स, लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस स्किल्स पाहिजेत। सिलेक्शन प्रोसेस रिटन टेस्ट आहे आणि स्किल टेस्ट पण या केसेसमध्ये कन्सिडर केली जाते। आता एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न हा मोस्ट ऑफ द टाइम जे एक्झाम झाले त्याच्या थ्रू आपल्याला समजलंय। जे एक्झाम प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, एमसीक्यूज बेस्ड आहे। 100 to 200 क्वेश्चन्स, मोस्टली 100 क्वेश्चन्स असतात। त्याच्यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट्सला 70% वेटेज दिलंय। ओके, 70% हे क्वेश्चन्स हे कशाचे असणार आहे, टेक्निकलचे असणार आहे आणि बाकीचं वेटेज बघा, जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन्स आणि इंग्लिश आणि मराठीचे 15 क्वेश्चन्स असणार आहेत। टोटल 100 आणि ते 100 क्वेश्चन्स तुम्हाला 90 मिनिट्स मध्ये सॉल्व्ह करायचे। ठीक आहे, 90 to 120 मिनिट्स मध्ये, साधारणपणे 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला हे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात। इथे बघा, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, एकतर तुमच्याकडे कम्प्लीट टेक्निकल सब्जेक्टचं प्रिपरेशन झालेलं असं, त्याचे नोट्स असायला हवेत आणि त्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक प्रॅक्टिस तुम्ही रोज देणं गरजेचं आहे। पीवायक्यूज हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे, डेली 100 एमसीक्यूज याची प्रॅक्टिस झाली पाहिजे। रिव्हिजन ज्यावेळेस कराल तुम्ही त्यावेळेस तुमचे जे त्या वीक एरियाज कोणते आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, त्याच्यावरती शॉर्ट नोट्स पाहिजे जेणेकरून रिव्हिजन मध्ये तुमचा कमीत कमी टाइम वाचेल। आणि लो ऑफिशियल नोटिफिकेशन फॉलो, एक ऑफिशियल नोटिफिकेशन जे येतात त्यांना तुम्हाला फॉलो करायचं। टार्गेट काय आहे, सिलेक्शन इन आरोग्य विभाग 2026। ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे कोणत्या तीन एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांची इलिजिबिलिटी काय आहे आणि त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न हा साधारणपणे एक बऱ्याचशापैकी तसा फॉलो केला जातो, तो आपण बघितलेला आहे। आपल्या अकॅडमीमध्ये याच्या म्हणजे ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत। जर तुम्ही या एक्झामचा प्रिपरेशनचा विचार करत असाल किंवा तुमचं इलिजिबिलिटी याला मॅच होत असेल तर आपल्या अकॅडमीमध्ये एक वेल प्लॅन्ड किंवा एक वेल स्ट्रक्चर्ड बॅचेस सुरू झालेले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं प्रॉपर प्रिपरेशन होईल आणि तुमची एक प्रॉपर प्रॅक्टिस होईल। तुम्ही इच्छुक असाल तर दिल्या गेलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि या बॅचमध्ये एनरोल करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।